घरात बसते माझी म्हैस राखते. हाय हॅलो नमस्कार, मी निकिता आणि स्वागत करते तुमचं आपल्या ऋतिका पाटील चॅनलमध्ये. तर तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला सगळ्याला हॅपी दसरा. तर मी आज छान असं साडी लिहिलो. हे साडी लिवायचं होतं मला, म्हणजे आज फेस्टिवल पण आहे आणि साडी लिवा वाटलं तर म्हणून घातले. सोबतच पहिल्याच्या कानातले मला बारीक वाटलं ते म्हणून चेंज केले. आता हे घातल्यावर मला मोठे वाटलेलं असं. आता ह्याच्यावरच चालते. ह्याच्या आधी काय काय केलं नाही ते शेअर करते, त्याच्या बाद पुढचं ब्लॉग कंटिन्यू राहील. तर सकाळी सडा सारवण होऊन बराच उशीर झाला. आजीचं असं होतं की कोणतं रांगोळी काढा मला ते. तर मीच म्हटलं की आता माझ्यापाशीच टाईम होतं एवढं काढजो आणि म्हणून एवढं फुल काढले, कारण त्याच्यापुढे मला काहीच जमणार रांगोळीबद्दल. आईचं तर आता सगळं स्वयंपाक झालं आहे, फक्त पोळ्या करायची उरल्यात आणि कढी पण करायची होती म्हणून मी कढी करायले. कारण आई आता मैरारला चालल्यात, म्हणजे विशाल आणि आई मैरारला चालल्यात म्हणून. आणि कढी पण करायचं म्हणजे जास्ती उशीर होते त्यांना हे करत बसला तर, म्हणून मी करायला उभारले. आणि गोष्ट मी कोणती पण भाजी तण करावं म्हणते नाही, ते काही का करणार मी ते सपकच होते. कारण इथं जरा जास्तीच क्वांटिटीमध्ये मीठ मिरचू खातात, म्हणून आई सगळं जे काही फोडणीला लागते नाही ते सगळं काढून ठेवलते, म्हणूनच मी करायला उभारले. चाबी गणेशा तिथे चाबी आहे बघ, चाबी आहे बघ तिथं बाबाची. झालं आई, फुलं घेतली सर. जा जा. आता आई आणि विशाल मैलारच्या देवाला चाललात, म्हणजे मैलारच्या खंडोबाला. कारण तिथल्या गुंडवातलं पाणी आणूनच आज आमच्या देवाची पूजा करता. आणि सोबतच घर भरून शिपडायचं, जरा स्वयंपाकावर पण शिपडायचं ते पहिलेपासूनच करतात आमच्या येता. सो त्याच्यासाठी विशालला जायचं होतं. खरं तर त्याला एकट्यालाच जमायला ती आई, पण त्याचं म्हणणं होतं की मी जाईना तू पण ये, म्हणून आईला पण रेडी केले. आता विशाल कुठं तर चाललंय, म्हणजे स्वीटी पण त्याच्या मागे लागणारच, म्हणून तिला पण रेडी केले. तर आता आई पण जाऊन आलात, ते पाणी पण घेऊन आलात आणि घर भरून शिपडून देवाची पण पूजा झाल्या. आता स्वयंपाक करायचंच होतं, म्हणजे स्वयंपाक तर ऑलरेडी सगळं झाले, फक्त पोळ्या करायचं होतं. आता ते करायला बसल्यात. आता टाईम तर भरपूर झालं आहे आणि सगळ्याला भूक लागलते, म्हणून दोघी होऊन जरा जल्दी होते पटमन, म्हणून मी थोडं हेल्प करायला बसलते. आता पोळ्याचा स्वयंपाक करायलात म्हणजे मला पण त्याच्यामध्ये माझा हात राहू दे वाटते, म्हणजे पोळ्या तर करायचं नसेल असं उंडे तर भरून द्यायचं. आता आई तर नकोच मला ती, दोन्ही पण कामाला पटपट करून घेते, तुम्ही जेवण करा मला ती. तरीसुद्धा आता दोघं पण केलं म्हणजे नाही जल्दी होते, सगळेच एकचदा जेवायला येते, म्हणून मी थोडं हेल्प करायला बसलते. तर आता आमचं सगळ्याचं जेवण झालं आहे. असं म्हणलं की वरे छान वारं सुटलं आहे आणि आता पण तर ऊन होतं, त्याच्यामध्येच पाऊससुद्धा पडला होता. आणि आजसुद्धा वरे आबाळ हायचं, म्हणजे ढगं आहेत, पाऊस आणि पडते वाटलेलं आहे. दसऱ्याला हमेशा आबाळ पाऊस हे चालतच राहते. काय हां हां, पिल्लू पण रडलेलं आहे. चला थोडंसं फोटोज काढून घ्यायला आलते मी वरे, 1-2 फोटोसुद्धा काढून घेतलं. सो साडी लावलं म्हणजे ते कसं राहते, फोटो काढून घेतल्यावर जे सक्सेस झालं साडी लावलेलं वाटतं. विशाल म्हणतेस मामाला, मामा म्हणव तसं म्हणणे रागो. माझी स्वीटी बी मैलारला जाऊन आली असो, घरामध्ये राहिलं म्हणजे नाही, जे काय मी घरातलं काम करून घ्यावं, लालेला सांभाळावं, सगळं विचार केलं त्याने, ते सगळं होत नव्हतं. तिने गेल्यावर मी बरेचसे कामं करून घेतले माझे. तर चला आज झालं ना, सगळे इथं जाणार आहेत. इथं मंदिर दिसणार बी झालं, मी बॅक कॅमेराला सुद्धा दाखवते. सो सगळे तिथं मंदिरला जाणार आहेत. आणि आता मी जाईना ते तर नाही, ते दिसणार बी झालं इथून. मी आहे ना ते आता पुरा 3-4 वर्ष झालं, लग्न झाल्यापासून एक बार बी गेले मी. त्याच्या आधी कंपल्सरी न चुकता जात होते. सो ते आता फक्त मेमोरीज म्हणूनच राहून गेल्यात माझ्यासाठी. ट्राय करते आता पुढे तर जायचं म्हणून, कारण आता लालीसोबत राहावं लागते नाही आणि छोटी आहे, ऑप्शनच नाही माझ्यापाशी असं आता. आणि मनावर चान्स आहेत पुढे जायचे. माझे पिल्लू तर जाणार होता. चला ताई तर आलात, सगळे खाली बसलात, जेवण करलात. माझं जेवण झालं म्हणून मी थोडं फोटो काढून घ्यायला आलो, कारण आता आणि त्यांनी सगळे गेले म्हणजे मंदिरला. मला हे साडी लावलेलं नाही, लुक सेव्ह करून ठेवणं होय ना मला. सो चला मग शेअर करते याच्या दिवसामध्ये काय काय होते, असंच एंड पत्र बघा.
तर सगळे रेडी होलेला जायला. तू चाललीस का नाही? हो आता त्यांच्यासोबतच. बरं आता विशाल पण जाणार आहे. मी आणि पप्पा राहतात सर घरामध्ये. पप्पा रात्रीला जातात हमेशा. सो आता पण रात्रीला जातात. ओ मला माहिती नाही. बरं चला, माझे पिल्लू ऑलरेडी रोडला जाऊन उभारले सगळ्याचं वेट करत आणि सगळे घरामध्येच रेडी होलेला. गुत्तीची आई तर 1 किलोमीटर दूर आहे, तरीसुद्धा आणि आम्ही सगळे चालतच जातो. म्हणजे गावचं गाव सगळे चालत जातात. सो एकदम भारी वाटतं चालत जायच्या. असं आता पिल्लूसुद्धा चालल्या त्यांच्यासोबत. म्हणून मला असं होतं की तिला तेवढ्या पब्लिकमध्ये म्हणजे जास्तीच पब्लिक येते. इकडे तिकडे खेडेपाडे सगळेच येतात. म्हणून मला भे वाटलं होतं की तिनं हात सोडून इकडे तिकडे कुठं जायचं. म्हणून मी जास्ती यायला सांगलं होतं की तिला केअरफुली घेऊन जाऊन केअरफुली जसं तसं माझ्या लेकीला वापस आणा म्हणून. सो त्यांनी गेल्यावर नाही लगेच मी झेंडूची फुलं घेऊन बसले माळा करायसाठी. कारण पिल्लू तर स्वीटी राहत होती मजेने, फुलं घर भरून तर करत होतीच आणि ती एक पण नीट ठेवत नव्हती. म्हणजे सगळं चुरा करून टाकत होती. त्याच्यासाठी सुद्धा मी आत्तापत्र त्यांनी जायचं वेट केलं. आणि मला पण आता काही काम नव्हतं कारण लालू पण झोपी गेले. सो एवढे झेंडूचे फुलं दिसले आणि तेवढं ओवून घ्यायला ते पण बसले. आणि माझं एक सांगायला गेलं म्हणजे नेहमी सायलेंट बसले म्हणजे माझं फेस एकदम सॅड होऊन जाते. सो त्याला इग्नोर करा. आणि जेव्हा हॅपी राहते ना तेव्हा एकदम चिल हॅपी छान राहते. पण सायलेंट बसलं म्हणजे कसं असं रडकं तोंड होऊन जाते. सो मलाच अजिबात लागले आता बघलेलं. असं आता ते 2 माळा होऊन घेते. विशाल अजून हाय सगळे गेलात आता. विशाल मागून गाडीवर जाणार होतं विशाल आणि ताई. लास्टला त्याने जाऊन आल्यावर पप्पा जातात. सो असं काय आता घरामध्ये एवढे जोगा हवं. माझी लाली झोपी गेल्या म्हणून मी हे करत बसले. ते सेंटरमध्ये आहे. जरा असं फिरवायचं होतंच त्या मोळ्याला. जायचं असला ते किडा चावायचं बघ. झालं इकडे इकडे बी सोडायचं होतं का म्हणलं. तेवढे फुलं फुटतात की नाही की एवढंच आहे. गाडीला बी फ्रेशर. तर आता ह्यांना रिटर्न यायला नाही पुरा रातच झाल्या म्हणजे 7 असं वाजलं आहे. तर ह्या टाईमला नाही माझं हे टाईम जे राहते ना माझं लय आवडतं टाईम आहे. कारण जे धान तण घेतात सोनं चांदी ते सगळे एकूण एकाला घ्यायचं आणि छान आशीर्वाद घ्यायचा त्यांचे पाया पडायचं. हे टाईम मला खरंच लई छान वाटते. अनेक गोष्ट सांगायला गेलं म्हणजे ह्यावर्षी आम्हाला सोनं चांदीसुद्धा गटाने. कारण मंदिरमध्ये राहते ते आज पण कोणीतरी वारले गावामध्ये म्हणून मंदिरमधला सुद्धा गेणे तर घरातल्या घरातच एवढं करून घेतलात. पण हे टाईम मला खरंच लई आवडते. तुम्हाला पण असं कोणतं तर दसऱ्यामधलं टाईम जे खूप आवडते नाही ते मला कमेंट करून सांगा. घरात बसते माझी म्हैस लागते. माये किती एहसान करलोस गणेशा. ते पायात चप्पल आहे तो बार. आशा तू बस. तू पडव का मी पडव हमेशा कन्फ्युजन मध्येच राहतो आम्ही. आता मी पडव का नाही. हाताला नमस्कार करा. आजचा व्हिडिओ आवडलास तर लाईक आणि कमेंट करा. सोबतच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू तसंच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.